हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस ऑर एअर. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आपल्याला जनरली v इज इक्वल्स टू अंडर रूट बीटा अपॉन रो असा मिळाला होता. ठीक आहे ना. सो परत एकदा लिहितो, इथे अक्षर काढलंय. velocity of sound चा फॉर्म्युला v इज इक्वल्स टू बीटा अपॉन रो असा आपल्याला मिळाला होता. ओके, तर आपण पाहिलं की गॅसेसमध्ये जो बीटा असतो हा बीटा दोन प्रकारचा असतो, एक आयसोथर्मल आणि अडॅबॅटिक. न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार साऊंडचं प्रोपोगेशन इन एअर हे एक आयसोथर्मल प्रोसेस होती, बट एक्सपेरिमेंट व्हॅल्यू सोबत ती व्हॅल्यू मॅच न झाल्याने लॅपलासने असं सांगितलंय की ही जी प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस, तर साऊंडचं प्रोपोगेशन इन एअर ही प्रोसेस ॲडॅबॅटिक आहे आणि त्याच्यामुळे बीटाची व्हॅल्यू गॅमा टाइम्स पी येते. आणि म्हणून आपल्याला एक कन्क्लुजन्स मिळालं की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर or gases is equals to under root gamma times p upon rho. सो हा आपला फॉर्म्युला झाला. सॉलिड मध्ये किंवा लिक्विड मध्ये हा फॉर्म्युला चालेल, बट सॉलिड मध्ये तुम्ही बीटाच्या जागी यंग्स मॉड्युलस सुद्धा घेऊ शकता. ओके, पण गॅसेसमध्ये मात्र बीटा आयसोथर्मल घ्यावा लागला आणि बीटा आयसोथर्मल घेतल्याच्या कारणाने गॅमा पी अपॉन रो असा फॉर्म्युला बनला होता. ओके, पुढे या स्टोरीमध्ये असं आहे की बघा, बाय आयडियल गॅस इक्वेशन, गॅस इक्वेशन्स. सो हे इक्वेशन्स आपले घेण्याची बाकी आहेत अजून. ओके, हे गॅसेसच्या संबंधित आणि थर्मोडायनामिक्स मधला पार्ट आहे. किनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये पण याचा उल्लेख आहे. तर हा सेक्शन्स आपल्याला माहिती नाही आहे, पण बाय आयडियल गॅस इक्वेशन हे काय असतं हे लक्षात घ्या. PV इज इक्वल्स टू NRT. म्हणजे P फॉर प्रेशर आहे इथे, V फॉर व्हॉल्यूम म्हणजे गॅसवरचं प्रेशर, गॅसचा व्हॉल्यूम, N म्हणजे गॅसमध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे हा आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे गॅसचं टेम्परेचर. याच्यावर डिटेल स्टडी होणार आहे. सध्या PV इज इक्वल्स टू NRT हे लक्षात घ्या. आपण लिहू शकतो P व्हॉल्यूम काय असतं, तर डेन्सिटी असतं मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम काय होईल, मास अपॉन डेन्सिटी. सो मी मास अपॉन डेन्सिटी ही व्हॉल्यूमची व्हॅल्यू इथे लिहिली. इज इक्वल्स टू N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, हे असतं मास ऑफ गॅस अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस. ठीक आहे ना, असं असतं हे लक्षात घ्या आज. ठीक आहे ना, पुढे आपल्याला कळणार आहे की हे का असतं, तर इंटू R इंटू T. सो मास ऑफ गॅस गेट कॅन्सल अँड P अपॉन रो ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला RT अपॉन MW. ओके, आणि म्हणून मग या रेशोवरून आपण हा फॉर्म्युला V इज इक्वल्स टू अंडर रूट गॅमा टाइम्स P अपॉन रोला लिहू शकतो RT अपॉन MW. ओके, सो तुम्ही सध्या आज तुम्हाला हा कदाचित पाठ करायला थोडासा टफ जाईल. ओके, पण मात्र व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा एक फॉर्म्युला हा सुद्धा आहे आणि हा पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तो आहे अंडर रूट गॅमा RT अपॉन मॉलिक्युलर वेट. ओके, तर
व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण थोडंसं इम्प्रूव्हमेंट केलं आहे या सेक्शनमध्ये. ओके, आज आपण काय शिकणार आहोत, तर आपण शिकणार आहोत की व्हेलॉसिटी ऑफ साऊंडवर कोणकोणत्या गोष्टी इफेक्ट करतात. ठीक आहे, सो आधी हे लिहून घ्या, मग आपण त्याच्यावर येऊ. तर ह्यामध्ये सर्वात पहिलं असं आहे की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. सो नंबर 1, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन velocity of sound. बघा, हा फॉर्म्युला V इज इक्वल्स टू गॅमा पी अपॉन रो. इज इट? सो इथे दिसते आपल्याला की व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट पी, म्हणजे प्रेशर वाढलं तर व्हेलॉसिटी वाढेल. पण जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी शोधायचं असतं त्यावेळेस एखादी क्वांटिटी कॉन्स्टंट आहे की नाही ती पाहावं लागेल, आहे की नाही. सो आपण बघूया इथे की हा जो रेशो आहे पी अपॉन रोचा, पी अपॉन रो, तर तुम्ही बघितलं पी अपॉन रोची व्हॅल्यू आर टी अपॉन मॉलिक्युलर वेट येते. सो मॉलिक्युलर वेट एखाद्या गॅसचं कॉन्स्टंट राहतं, ते बदलत नसतं. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर हा तर कॉन्स्टंटच आहे, हेही कॉन्स्टंट राहत. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर पी अपॉन रो कसं राहील? कॉन्स्टंट, बरोबर. म्हणून आपण काय लिहू शकतो? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर if we vary pressure density also vary accordingly. yes or no? नसेल लक्षात आलं तर परत एकदा पहा. जर का आपण कॉन्स्टंट टेम्परेचरला ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इफ वी व्हॅरी प्रेशर डेन्सिटी ऑल्सो व्हॅरी अकॉर्डिंगली, म्हणजे जर का मी प्रेशर चेंज केलं तर डेन्सिटीसुद्धा त्याच पद्धतीने बदलेल, आणि त्याच्यामुळे प्रेशर अपॉन डेन्सिटी हा रेशो कसा राहील? कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर बदललंही तरी पण डेन्सिटी स्वतःला बदलून घेईल. प्रेशर बदललं तर डेन्सिटी स्वतःला बदलून घेईल आणि प्रेशर अपॉन डेन्सिटी हा रेशो कॉन्स्टंट राहील. म्हणजे नुसतं प्रेशर बदललं तर डेन्सिटी बदलून घेईल आणि प्रेशर अपॉन डेन्सिटी हा रेशो कॉन्स्टंट राहील ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. Therefore, there is no effect of pressure on velocity of sound. ओके, ट्राय करून पहा. एक नळी घ्या, या नळीतून बोला, समोरच्या ऐकूला असं नळीला थोडंसं दाबा, ठीक आहे ना, म्हणजे तिचा रस्ता क्लोज नका करू, फक्त दाबा. दाबल्यामुळे काय बी नळीच्या एका पार्टमध्ये प्रेशर वाढेल आणि त्याच्यानंतर साऊंड वेव्स पहा तिथपर्यंत जातात की नाही, त्याच्या आवाजामध्ये काही फरक पडतो का? काहीच नाही फरक पडणार. ओके, सो द फर्स्ट इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, देर इज अ नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. नोट डाऊन नीटली. Now, number 2, effect of temperature on velocity of sound. Okay. So बघा इथे velocity of sound चा फॉर्म्युला अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम डब्ल्यू. सो गॅमा CP अपॉन CV ही गॅसची प्रॉपर्टी आहे. तो डायॲटॉमिक आहे का मोनोॲटॉमिक आहे की पॉलिॲटॉमिक आहे, त्याच्यानुसार गॅमाची व्हॅल्यू ठरते. सो ते गॅसवर डिपेंड आहे. आर हा द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे आणि MW सुद्धा गॅसवर डिपेंड आहे, तो गॅसचा मॉलिक्युलर वेट आहे. राहिलं काय तर टेम्परेचर. सो व्हेलॉसिटी टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अंडर रूटला.
सो आपल्याला इथे डायरेक्ट कळतं की V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टी. ओके, तुम्ही यावरून आपण फॉर्म्युला बनवू शकता की ज्याला V1 अपॉन V2 इज इक्वल्स टू अंडर रूट T1 अपॉन T2. आणि अशा टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्ही करू शकता. टेम्परेचर 4 टाइम केलं तर स्पीड किती टाइम्स होईल, टेम्परेचर 3% वाढवलं तर व्हेलॉसिटी किती % वाढेल. असे रेशोवाले कॅल्क्युलेशन्स आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहिलेले आहेत. ओके, पुढे लेट V0 इज द व्हेलॉसिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसनं असणारी व्हेलॉसिटी आपण V0 घेऊ. पण कॅल्क्युलेशन्स करत असताना रेशो टेम्परेचर असेल, रेशो असतील, तर कॅल्क्युलेशन्स करत असताना 0 डिग्री सेल्सिअस कधी तापमान घेऊ नका, केल्विनमध्येच घ्या. म्हणजे हे 273 केल्विन या टेम्परेचर व्हेलॉसिटी किती V0 आणि V इज द व्हेलॉसिटी ॲट सम T डिग्री सेल्सिअस, कुठलं तरी एक टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस. सो ते होईल 273 प्लस T केल्विन. इज इट ओके. म्हणजेच टेम्परेचर कसं असतं की डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये करायचं असेल तर त्या टेम्परेचरमध्ये 273 ॲड करा, दुसरं काय. ओके, मग देअरफॉर V अपॉन V0 इज इक्वल्स टू अंडर रूट V केव्हाचं टेम्परेचर T प्लस 273चं आणि V0ला किती टेम्परेचर 273. सो हे होईल अंडर रूटमध्येच लिहितो मी आधी. हे होईल अंडर रूट 273 अपॉन 273 इट इज 1 प्लस T अपॉन 273. एवढे काही बच्चा नाही, तुम्ही काही कॅल्क्युलेशन्स कसे आले सांगायसाठी. ओके, सो आपण लिहूया V इज इक्वल्स टू V0 इन ब्रॅकेट 1 प्लस T अपॉन 273 अँड इट्स पॉवर इज 1/2. इज इट. आता मला हे एक्सपांड करायचं, ते बायनॉमियल एक्सपान्शनने एक्सपांड केलं जातं. ओके, सो हे विल V अपॉन V0 इज इक्वल्स टू 1 प्लस T अपॉन इथे 1/2 ने मल्टिप्लाय करतात. सो हे विल 5, 4, 6. बघा इथे 1/2 ने मल्टिप्लाय करतात. बायनॉमियल एक्सपान्शन आहे, फाउंडेशन कोर्समध्ये याच्यावर मी डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही जर जॉईन केला असेल तर तुम्हाला सापडून होते. 5, 4, 6. सो V ची किंमत किती आली तर V ची किंमत आली V0 प्लस V0 अपॉन 5, 4, 6 टाइम्स T. बघा V0 ची व्हॅल्यू आहे फिक्स 330 मीटर पर सेकंड. साऊंडची व्हेलॉसिटी 0 डिग्री सेल्सिअसला ऑलरेडी मेजर केलेली आहे 330 मीटर पर सेकंड. सो ही व्हॅल्यू जर का आपण इथे पुट केली तर V ची व्हॅल्यू येते आपल्याला 330 आणि हे 330 अपॉन 546 याची कॅल्क्युलेशन्स केले. ओके, तर हे 330 प्लस 330 डिवाइड बाय 546 टाइम्स T. सो इट इज इक्वल्स टू V0 330 प्लस याची कॅल्क्युलेशन आहे 0.6 लगभग टाइम्स T. सो रिमेंबर दिस. ओके, म्हणजे काय झालं बघा, स्टोरी पहा. या डेरिव्हेशनची स्टोरी लक्षात घ्या. बरोबर, डेरिव्हेशन नाही लक्षात घेतलं तरी चालतं, पण त्याची स्टोरी लक्षात घ्या की यार 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर व्हेलॉसिटी होती V0 म्हणजे 330 आणि मग आपण T डिग्री सेल्सिअसला त्याची व्हेलॉसिटी शोधणार आहे. तर T डिग्री सेल्सिअस त्याची व्हेलॉसिटी V आहे. तर V ची व्हॅल्यू किती आली यार, तर V ची व्हॅल्यू आली 330 मध्ये तुम्ही ही टर्म ॲड करा. 330 0 डिग्री सेल्सिअसला असणारी व्हॅल्यू आहे तिथं बदलणार नाही, फिक्स आहे. चला 330 लक्षात राहिले. 330 मध्ये किती ॲड करायची, तर तुम्हाला व्हेलॉसिटी कोणत्या टेम्परेचरला काढायची आहे, तर तुम्हाला व्हेलॉसिटी T डिग्री सेल्सिअसला काढायची. लक्षात घ्या, T डिग्री सेल्सिअस, केल्विनमध्ये नाही. T डिग्री सेल्सिअसला तुम्हाला काय करायचं आहे, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. सो V इज इक्वल्स टू काय करणार तुम्ही 330 मध्ये ते जे डिग्री सेल्सिअसमध्ये जे टेम्परेचर दिलंय, ठीक आहे ना, काय असेल 24 डिग्री 25 डिग्री सेल्सिअस वॉट एव्हर है ना, त्या डिग्री सेल्सिअसला 0.6 ने मल्टिप्लाय करा आणि मग ती व्हॅल्यू 330 मध्ये ॲड करा. तुम्हाला वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट द डिग्री सेल्सिअस मिळून जाईल. इमॅजिन करा मी म्हटलं की 1 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअसला किती आहे 330, 1 डिग्री सेल्सिअस, मग या टी ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे 1. सो 0.6 अधिक 330
330.6 मीटर पर सेकंद एवढी व्हेलॉसिटी असेल 1 डिग्री सेल्सिअसला. 2 असेल तर 0.6 2 टाइम्स मिळवायची. 3 डिग्री सेल्सिअस असेल तर 0.6 3 ने मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये ॲड करायचं. म्हणजेच काय तर प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअसला, ठीक आहे ना, फॉर एव्हरी increase in 1 degree Celsius velocity increase by 0.6 मीटर पर सेकंद. ओके, हे वाक्य पण नोट करायचं. म्हणजे मी जर का तुम्हाला पुढे सांगितलं की यार 40 डिग्री सेल्सिअसला 430 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी 40 डिग्री सेल्सिअसला, तर 41 डिग्री सेल्सिअसला किती असेल, तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की 41 डिग्री सेल्सिअस म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने त्याचं टेम्परेचर वाढत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 0.6 ॲड करून टाका. आणि लक्षात घ्या, हे तुमचं झालेलं नाही आहे. 1 डिग्री सेल्सिअसने वाढले आणि 1 केल्व्हिनने वाढणे सेम. 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 केल्व्हिनने जर का टेम्परेचर वाढलं तर व्हेलॉसिटी 0.6 मीटर पर सेकंदने वाढवायची. ओके, इज इट क्लिअर? अदरवाईज डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिलेलं आहे 330 प्लस 0.6 आणि ते टेम्परेचर याला मल्टिप्लाय करा. ओके, आणि या दोघांची ॲडिशन करा. ओके, येस ऑर नो? परत एकदा ऐका. टेम्परेचर आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचं रिलेशन v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √t. हे तर पाठ आहे, याच्यावर सामान्य न्यूमेरिकल जमू शकतात आणि आपल्याला जमतील. व्हेलॉसिटी डबल झाली तर टेम्परेचर किती झालेलं असेल, टेम्परेचर 4 टाइम्स झालं तर व्हेलॉसिटी किती टाइम्स झालेली असेल, वगैरे वगैरे असे क्वेश्चन्स. पण इथे आणखी एक गोष्टी समोर आली की 1 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर वाढलं तर व्हेलॉसिटी कितीने वाढते. सो 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलं तर व्हेलॉसिटी 0.6 मीटर पर सेकंदने वाढते. सिंपल, इज इट? मग 2 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर 0.6 इंटू 2. 3 ने वाढलं तर 0.6 इंटू 3. 30 डिग्री सेल्सिअसने वाढलं असेल तर 0.6 इंटू 30 डिग्री सेल्सिअस. ओके, पण आधीचं टेम्परेचर किती कन्सिडर केलं तुम्ही? है ना, आधीचं टेम्परेचर किती कन्सिडर केलं? 0. तर 0 कन्सिडर केलं असेल तर 0 पेक्षा 30 डिग्रीने वाढलं तर 330 अधिक 0.60. पण जर का तुम्हाला असं सांगितलं असेल आधीची व्हेलॉसिटी किंवा आधीचं टेम्परेचर समथिंग फलाना फलाना, त्या टेम्परेचरला व्हेलॉसिटी एवढी होती, आता ते टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर जी आधी व्हेलॉसिटी होती ना त्याच्यामध्ये 4 इंटू 0.6 ॲड करायचं. ओके, एक साधारण एक्झाम्पल घेऊया. समजा ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज प्रॉपर नाही आहे की या T1 व्हेलॉसिटीला, T1 टेम्परेचरला व्हेलॉसिटी होती 340 मीटर पर सेकंद. T1 मध्ये आपण 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवलं. ओके, तर आता व्हेलॉसिटी किती होईल? V2. तर काय करणार तुम्ही? 340 मध्ये 0.6 इंटू 4 करणार. ओके, तुम्ही म्हणता इथे 340 तिथे 330, तर इथे या T1 टेम्परेचरची गोष्ट झाली, 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची गोष्ट नाही झाली. जर का 0 डिग्री सेल्सिअस असतं तर 330 घेतलं असतं. ओके, सो एक सिंपल फंडा आहे. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड टेम्परेचरवर कशी डिपेंड करते हे तुम्ही याच्यामध्ये लक्षात घेतलं. इज इट ओके? चला याला नोट करा व्यवस्थित. ओके, नाउ नंबर 3, इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी on velocity of sound. बघा, ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता असतं मराठीमध्ये. आपण इथे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये वातावरण म्हटल्यानंतर इथे एअर आहे. एअरमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन वगैरे सगळे गॅसेस इथे आहेत. ओके, मिक्स आहे गॅसेसचं. तुम्हाला माहिती कोणाचं प्रमाण किती वगैरे. पण या एअरमध्ये वॉटरचे मॉलिक्यूल सुद्धा आहेत, डस्ट पार्टिकल पण आहेत आणि वॉटरचे मॉलिक्यूल सुद्धा आहेत. जर का वॉटरच्या मॉलिक्यूलची संख्या वाढली तर त्याला म्हणतात ह्युमिडिटी वाढली, मॉइश्चर वाढला असं. त्याच्यामध्ये ओलावा आपल्याला फील होतो.
मुंबईमध्ये कसं ह्युमिडिटी जास्त असते, तो ओलावा फील होतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये पण ह्युमिडिटी जास्त आहे का कमी याचा अभ्यास केला जातो मॅच सुरू व्हायच्या अगोदर. त्याच्यानुसार प्लेयर्स जे असतात ते कॅप्टन्स ते बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची याचाही विचार करतात, आहे की नाही. सो ह्युमिडिटीचा साऊंडच्या वेलॉसिटीवर कसा परिणाम होतो, तर बघा ह्युमिडिटी जर का इन्क्रीज होत असेल, बघा हा इन्क्रीज व्हायचा ॲरो आहे, तर गॅस मॉलिक्यूलची डेन्सिटी जी असते ही डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी काय होते, कमी. ओके. आता बघा प्रेशरचा काही संबंध नाही आहे, डेन्सिटीचा संबंध आहे फक्त. तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. तर या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता की वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट डेन्सिटी. सो डेन्सिटी ह्युमिडिटी एकामेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाले बघा, हे इन्क्रीज तर हे डिक्रीज. ओके. मग या ठिकाणी जर का वेलॉसिटी की डेन्सिटी डिक्रीज झाली, बघा डेन्सिटी डिक्रीज झाली तर वेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज. सो देअरफॉर आपण असं म्हणू शकतो की जर का ह्युमिडिटी, ठीक आहे ना, इन्क्रीज झाली तर काय होईल. सो ह्युमिडिटी इन्क्रीज तर डेन्सिटी डिक्रीज, आणि डेन्सिटी डिक्रीज तर वेलॉसिटी इन्क्रीज. तर वेलॉसिटी इन्क्रीज. सो जशी जशी ह्युमिडिटी वाढेल, ठीक आहे ना, तर वेलॉसिटी सुद्धा वाढत जाते. ओके. सो दिस इज द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. Humidity increases, the velocity of sound also increases. Okay, note down. Now, the next, number 4, effect of wind on velocity of sound. ओके. सो याची काय स्टोरी आहे बघा, मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार, ठीक आहे ना. आता हा जो आपला आवाज जातोय हा सम इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस थ्रू जातोय, याची गोष्ट नाही करत मी. पण आपण क्लासरूममध्ये असू तर मी बोलणार आणि तुम्ही समोर बसलेले, तर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जाण्यासाठी जे मीडियम आहे ते मीडियम एअर असणार, बरोबर. जर का हवा सुटली, वाइंड मीन्स हवा सुटणे ती ना, धावणारी हवा. सो जर का हवा सुटली तर हे जे मीडियम होतं तुमच्या कानामध्ये आणि माझ्या तोंडामध्ये जो मीडियम होता ज्याच्यामधून आपल्या साऊंड वेव्ह जाणार होत्या, ते मीडियम कॅरी केलं जातं, डिस्टर्ब केलं जातं, एकूण तिकडे मूव्ह केलं जातं, येस ऑर नो. आणि हे मीडियम डिस्टर्ब झाल्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ साऊंडवर सुद्धा इफेक्ट होतो. ओके. इथे कशी कॅल्क्युलेशन्स करतात बघा, हा एक स्पीकर आहे, ओके. आणि या स्पीकरमुळे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड जी आहे ती या डायरेक्शनला चालली. सो याला म्हणतो मी व्हीएस. पण इथे एक वाइंड आहे आणि ती वाइंड अशी मूव्ह होते तिरपी इकडे. सो ही आहे व्हेलॉसिटी ऑफ वाइंड. या दोघांमध्ये अँगल आहे थीटा. ओके. इथे लिसनर आहे, हा त्याचा कान. हा जो लिसनर आहे या लिसनरला जी वेलॉसिटी ऐकू येईल, ओके, ती वेलॉसिटी आता कशी कॅल्क्युलेट करायची. सो याला ऐकू येणारी वेलॉसिटी घेऊया आपण व्ही. ही आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड. आणि ही कॅल्क्युलेट करायची असेल तर जी वेलॉसिटी ऑफ साऊंड आहे ती प्लस या वाइंडचा वेलॉसिटीचा एक कॉम्पोनंट जो अलॉंग दिस वेलॉसिटी आहे. आणि इथंचा अँगल जर का थीटा असेल, बघा वेलॉसिटी ऑफ साऊंड इकडे आणि वेलॉसिटी ऑफ वाइंड इकडे, दोघांमध्ये अँगल जर का थीटा असेल तर या ठिकाणी व्ही डब्ल्यू चा कॉस थीटा कॉम्पोनंट तुम्हाला घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला इफेक्टिव्ह वेलॉसिटी ऑफ साऊंड मिळेल. ॲक्च्युअली जर का इकडे वाइंड नसती तर किती आवाज आला ऐकू असता, काय वेलॉसिटीने आवाज ऐकू आला असता, व्ही एस. पण इथे वाइंड असल्यामुळे इथे इफेक्ट होतो वाइंडचा, आणि वाइंडचा इफेक्ट म्हणजेच वाइंडची वेलॉसिटीचा कोसाइन कॉम्पोनंट तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचं. सो व्ही डब्ल्यू कॉस थीटा इज इक्वल्स टू व्ही. ओके. ही असेल इफेक्टिव्ह वेलॉसिटी. इमॅजिन करा
की आवाज इकडे येतोय आणि वाईंड इकडे जातोय. सो इथे cos 180 होईल आणि cos 180 मीन्स -1. सो इथे VS मायनस V होईल. आणि जर का दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये जात असेल तर ॲडिशन होईल. म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये हवा येत असेल तर आवाज जोरात ऐकू येतो, लवकर ऐकू येतो. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये हवा असेल तर आवाजचा स्पीड कमी येतो, खूप उशिरा आवाज ऐकू येतो किंवा मे बी ऐकू पण नाही येणार. ठीक, इज इट क्लिअर? सो अशा पद्धतीनं हा झाला इफेक्ट ऑफ साऊंड, इफेक्ट ऑफ वाईंड ऑन साऊंड. आणखी एक गोष्ट इथे नोट करण्यासारखी आहे. ओके, नंबर 5ला नोट करूया आपण तिला. मी पूर्ण ती रेड कलरमध्येच नोट करतोय. पॉईंट असा आहे की साऊंड ऑफ जी साऊंडची व्हेलॉसिटी असते इज नॉट अफेक्टेड बाय द ॲम्प्लिट्यूड. ओके, म्हणजे जी ॲम्प्लिट्यूड आहे ना वेव्हचं त्याच्यावर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड नाही आहे. बट आपण लिहूया ऑल्दो velocity of sound is not although velocity of sound is not affected by amplitude but इथून बट पासून लक्ष द्या. बट इफ amplitude is very large, if amplitude is very large, amplitude खूप मोठा असेल तर it increases temperature. आणि तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर सोबत वेलॉसिटी कशी बदलते. ओके, सो तसं पाहिलं तर वेलॉसिटी इज नॉट अफेक्टेड बाय ॲम्प्लिट्यूड, बट ॲम्प्लिट्यूड जर का लार्ज असेल तर ते काय वाढवतं, टेम्परेचर. आणि टेम्परेचर वाढलं तर मग वेलॉसिटी ऑफ साऊंडवरती इफेक्ट होतोच. ओके, सो हे एवढे पॉईंट्स आहेत वेलॉसिटी ऑफ साऊंडवर इफेक्ट करणारे. पुढे बोलता बोलता किंवा आणखी एक्सपिरियन्स घेता घेता याच्या व्यतिरिक्त 1-2 पॉईंट निघू शकतात न्यूमेरिकल सोडवायला घेतले तर. ओके, तुम्हाला हे फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करायचे आहेत, हे इफेक्ट लक्षात घ्यायचे आहेत. प्रेशरचा काही इफेक्ट होत नाही, टेम्परेचरचा इफेक्ट होतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. सोबत तुम्हाला या फॉर्म्युल्यावर पण काही क्वेश्चन बनतात, जसे की मॉलिक्युलर वेटचा इफेक्ट होईल का जर का टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर, ऑफकोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. सो हायड्रोजनमधून जास्त स्पीडने साऊंड जाईल का नायट्रोजनमधून, तर कोणाचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट कमी आहे तर तिथून स्पीड जास्त असेल कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बट विचार करावा लागेल की ॲट सेम गॅमा आर टी. ओके, सो असे न्यूमेरिकल्स याच फॉर्म्युल्यावर बेस असणारे तुम्हाला मिळतील. तुम्ही या फॉर्म्युल्याहून त्याचा विचार करून सॉल्व्ह करायचे. बाकी आपण आता पाहिलं प्रेशरचा काही इफेक्ट आहे का, नाही. टेम्परेचरचा आहे का, हो. 3 नंबरला काय पाहिलं आपण, 3 नंबरला काय पाहिलं, हा किती नंबर आहे, 4. 3ला काय पाहिलं, प्रेशर पहिला है ना, दुसरा टेम्परेचर, तिसरं काय पाहिलं यार, ह्युमिडिटी. प्रेशर, टेम्परेचर, ह्युमिडिटी, वाइंड, ॲम्प्लिट्यूड आणि डेन्सिटी सुद्धा त्याच्यामध्ये आली. हां, डेन्सिटी, ह्युमिडिटीमध्ये डेन्सिटी सुद्धा आहे. ओके, सो दिस इज द इफेक्ट ऑफ अदर थिंग्स ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, व्यवस्थित नोट्स घ्या. याच्यावर स्पेशल न्यूमेरिकल्सची एखादी शीट देईल मी. सध्या बुकलेटला हात लावायचा नाही. पूर्ण चॅप्टर 11वीतला आणि 12वीतलं संपल्यानंतर बुकलेटला हात लावता येणार आहे. मिक्स आहे. 12वी बोर्डला असल्याच्या कारणाने मी तोडलं आहे त्याला आपल्या सिलेबसनुसार. अदरवाईज मी एन सी आर टी सिलेबसनुसार घेणार होतो, पण 12वीला आपल्याला त्याचा बोर्डचा पण स्टडी करायचा आहे, म्हणून मग ते पॉईंट्स मी तुम्हाला वेगळे ठेवलेत. ओके, सो होप्स यू एन्जॉय दिस. व्यवस्थित अभ्यास करा. टिल देन टेक केअर.